भक्तांनो, आज जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून टाकेल. आणि त्यासाठी पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. स्मरण करताच समोर उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत टाकतो तो आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे. आणि हेच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. त्यासाठी तुम्हाला भगवंताचे नक्की शरण जावे लागणार आहे. आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढेल. एवढं मात्र निश्चित आहे. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित वापर देखील करून घ्या. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. देवाचे कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा ही होत असते. म्हणून तुम्ही फक्त नक्कीच मनापासून नामस्मरण हे स्वामींचे केलेच पाहिजे. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची मात्र काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगले प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ती तुम्हाला भेटणारही आहे. म्हणून इतरांनी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा तुम्ही नक्कीच होऊ नका. आणि समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच व्यक्ती खरा दानशील सुद्धा आहे. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 50 रुपयांचा आरसाच मात्र आपल्याला लागत असतो. आणि माणसाने जेव्हा हाव सोडली ना की माणसाचा मोह हा संपून जातो. आणि मोह संपला की दुःख हे संपून जाते, कारण तो व्यक्ती समाधानी आणि सुखी होऊन जात असतो. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे आणि तेच आपल्याला टिकून ठेवायचे आहे. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरत नाही. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं. देव होतानाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगून पाहावं. तुमच्या आयुष्यात जे काही केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. कारण ते तुम्हाला जीवनभर त्रास देत राहील आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि सुख समाधान देखील मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते
ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपल्या हातात असते आणि ते मनापासून आपण करायचे असते. म्हणून तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे आणि स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आणि ते इथेच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते आणि व्यक्ती शांतही होऊन जातो. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येकच व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकत असतो आणि तोच व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात, नाहीतर किंवा काहीतरी ते त्यातून नक्की शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला ना तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा साजरा होणार आहे. ते फक्त आपल्या हातात असतं आणि आपण ते नक्कीच करायचं असतं. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नाहीच मिळेल आणि नक्कीच मिळेल सुद्धा, पण त्या गोष्टी सर्व काही भविष्य काळात अवलंबून आहेत आणि त्या भविष्य काळातच अवलंबून राहू द्या. आपण फक्त वर्तमान काळात जगायचंय आणि आज काय होतं त्याकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत. म्हणून त्यांची काळजी नक्कीच घ्या. तेही आपले नक्कीच गुरु आहेत आणि लहानपणापासून त्यांनी आपला सांभाळ देखील केला आहे, म्हणून त्यांना कधी विसरू नका. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. म्हणून तुम्हाला स्वामी कुठे गाडीवर दिसतात तर कुठे तुम्हाला एखाद्या बिल्डिंगवर नाव लिहिलेलं दिसतं. प्रत्येक ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो किंवा अक्षर तुम्हाला नक्कीच दिसत असते. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्या आयुष्यात कधीच कोणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि तेवढीच त्यांची लायकीही असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांनाही ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नव्हतं आणि तेही त्यांना समजत जातं. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मात्र प्राप्त होते आणि तेच व्यक्ती जीवनामध्ये पुढेही जात असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच तुमचे ठरवायचे आहे हे लक्षात घ्या. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव सर्व काही देतच असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच बरसत राहील. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि नक्कीच आनंदीही होऊन जाते. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणीही सांगू शकणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो आहोत यात आनंद आपण मानायचा आहे आणि तोच आनंद घेऊन आपण जीवनात चालायचं आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही ना तर म्हणून रोपाला कधी मित्रांनो तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाहीये, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना आणि तेव्हा तुमच्यावर स्वामींची कृपा होती हे सुद्धा विसरू नका. ते दिवस नक्कीच तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत, जे व्यक्ती तुमच्याशी नक्कीच चांगलं वागत आहेत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही तसंच राहू द्या, कारण स्वामी आपल्या पाठीमागे आहेत आणि स्वामी आपलं कायमस्वरूपी संरक्षण करत आहेत. म्हणून नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्याने, तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून गैरसमज कधी करू नका, तिरस्कार कधी करू नका. बोलून सर्व काही तुम्ही करू शकता आणि कोणाचा कान भरल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीलाही सोडू नका.
म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा करू शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही तुमच्या लिमिटमध्ये तुमच्या जवळ पाहिजे. सहज मिळून जाईल इतकं सोपंच काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र आपल्याला कमी पडेल आणि आपण आपल्या मनाप्रमाणे कधीच आयुष्य जगू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सर्व ते घडतही राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधले पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुख समाधानाने जाईल. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल, हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले नाही तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि तुम्ही तेवढे काबाड कष्ट त्याच्या मागे नक्कीच केलेले असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. कारण तो कष्ट करत असतो आणि त्या कष्टाने त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते हे मात्र निश्चित. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी जात नाही हो. मग अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच आयुष्यात संपू शकत नाही आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवतात. म्हणून प्रयत्न कधी आयुष्यात सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, पण नक्कीच तुम्ही सुरुवात करायला हवी. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही काहीच घाबरण्याचे कारण नाही. मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणून हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जो जसं बघणार त्याला तसं दिसणार आहे. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि स्वामी समर्थांकडे आपण हीच प्रार्थना दररोज करायची आहे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नाही. त्याला सर्व काही जीवनात मिळते. फक्त आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका. कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आमचे स्वामी गुरु आहेत आणि ते आम्हाला सर्व काही देत असतात आणि सर्व काही ते आम्हाला पुरवत असतात. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अटूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसेच एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोड्यासाठी मोहात मात्र अडकू नका. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगांचे दुःख हे खूप वाईट असते आणि ते आपण सहनही करू शकत नाही. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधीच घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी द्यायला शिका. म्हणून माणूस जेव्हा सगळं काही बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव
आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द, आणि तीच त्याला जगवत असते आणि तीच त्याला पुढे घेऊनही जात असते. म्हणून स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडतच असते. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात. कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणारही नाही. आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे, आणि तेच आपण समजून सुद्धा घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान ही भागत नाही, आणि तो व्यक्ती प्रसिद्धीसाठी काहीही करू लागतो आणि त्याला प्रसिद्धीच पाहिजे असते. म्हणून एकाकी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथं सोडून द्यायचं आणि आपलं आयुष्य नव्याने आपल्याला जगायचं आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, ती तुम्ही प्रेमाने सांभाळलीच पाहिजे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. आणि स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगात सर्व ठिकाणी बसलेच आहेत आणि ते तुमचा उपयोगही घेत आहेत. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात, आणि हे कधीच मात्र तुम्ही विसरू नका. कारण सुख आपल्याला स्वतः स्वामी देणार आहेत, आणि स्वामींच्यावर आपण पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा आहे. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच तो म्हणजे आई, आणि त्या आईलाच आपण नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुझ्यावर. तो आम्हाला कधीच खाली पडू देणार नाही. आणि असंच आमचे स्वामी आहेत आणि त्यांच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास सुद्धा आहे. म्हणून कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच असेल. कोणी काहीही करू द्या, कौतुक प्रेरणा देते व टीका सुधारण्याची संधी देते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख निर्माण होते, लोकांना होत असते, आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हे फक्त आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चालले पाहिजे. म्हणून लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी बघत असतो. त्यामुळेच आपण थोडे मागे आहोत, पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आपण कधी मोठे झालो नाही याचा सुद्धा तुम्हाला अभिमान मात्र असला पाहिजे. आणि हाच अभिमान बाळगून आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो आणि चांगल्या रीतीने आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हतेच. आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो, असे आपण मनात विचार केले पाहिजे. आणि असा विचार आणल्यावर आपण कधीही आयुष्यामध्ये हरू शकत नाही आणि कोणीही आपल्याला हरू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण आपल्या आजूबाजूला जसे वातावरण असेल तसेच आपण घडत जात असतो आणि तसेच आपण बनत जात असतो. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी तुम्ही कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही ना त्याविषयी तुम्ही बोलूच नका. आणि काहीच आपल्या तोंडातून व मुखातून शब्द काढायचे नाहीत. फक्त आपण शांत राहायचं आणि मौन धारण करून फक्त आपण बघायचं आहे. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्याला चांगलाच विचार मात्र करता आला पाहिजे. आणि तोच विचार आपल्याला चांगल्या स्थितीला आणि चांगल्या मुद्द्यावर घेऊन जात असतो. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. म्हणून तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे खूप महत्वाचं आहे, आणि त्यावर तुम्ही नक्कीच काम करायला हवं. कारण तुमचं मन जसं विचार करेल तसं तुमचं जीवन हे बदलत जात असतं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तसेच तुम्हाला करायचे आपल्या आयुष्यात पण अशीच वेळ सुद्धा येऊ शकते, त्यावेळी तुम्ही नक्कीच दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवायची आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून द्या.
कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी ही आलेली असते आणि ती देवाने आपल्यासाठी पाठवलेली असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देत असतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात आणि आपल्याला ते शिकायचेही असते. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे आणि ती दिशा मिळेल सुद्धा. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही विश्वास प्रत्येकावर ठेवायचा आहे आणि जो विश्वासघात करेल परत त्याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही, हे मात्र निश्चित. म्हणून एक काम करा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की महाभारतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकत आहे, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनात ते अवलंबून करत नाही तर नंतर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार नाही. जेव्हा तुम्ही अवलंबलाल तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडणार आहे आणि ते घडते सुद्धा. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच ते कर्म सुधारू शकतो. म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपण नक्कीच लक्षात ठेवायला हवं. आणि स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि हेच विचार त्याला जीवनात पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. आणि ही स्वामींचीच कृपा आपल्यावर असते. म्हणून आध्यात्मिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवते आणि तसा अपंग तुम्ही कधीच बनवू नका. म्हणून काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल ना, हे कोणालाच माहिती नाही. कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती तुमची बनून जाईल आणि इतरांवर तुम्ही ठेवलात तर ती कमजोरी तुमची बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवते आणि सगळ्यांनाच ते ज्ञान देखील होत असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि जिद्दीने नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवनाशी लढले सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हा तेव्हाच स्वामी आपले रूप घेत असतात आणि स्वामी सगळ्यांना नक्कीच आपले रूप दाखवून ते प्रकट होत असतात आणि तेव्हा स्वामी नक्कीच सर्वांना एक धडा शिकवून जातात आणि तो धडा शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतो. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जे तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती कशाची बाळगू नका. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मात्र असेल, पण धर्म आपला सांगतो की मन पवित्र असेल ना तर दररोज सुख आहे आणि दररोज तुम्हाला समाधान आहे. कारण तुम्ही सुखी व्यक्ती आहात आणि समाधानी व्यक्ती आहात. तुम्हाला जेवढं पाहे तेवढं तुम्ही नक्की सुखी आहेत, यातच तुमचं सुख समाधान हे दडलेलं असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि तसेच आपण सुद्धा जगले पाहिजे. आणि आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत राहतात आणि त्यांच्या मनामध्ये कधीही गर्व येत नाही आणि अहंकार सुद्धा येत नाही. म्हणून अति आनंदी असताना, अति दुःखी असताना कधीच कोणता तुम्ही निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत आणि तुम्हाला ते नक्की समजणारही नाही. म्हणून तुम्ही तसे करूही नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची, तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि चांगल्या गोष्टी तुम्ही वागत राहायच्या. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि त्याला नक्कीच चांगले आशीर्वाद सुद्धा देव देत असतो. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत असते आणि ते तुम्ही चुकलात तर ते नाव ठेवण्यासाठी तुम्हाला तयारही असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थितीही चांगली असावी लागते आणि मनस्थिती चांगली असली की सर्व काही आपले चांगले होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे कधीच नसते.
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे तुम्ही जिंकला आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी चांगली करत जा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळत जाईल आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात या सुधारत जातील. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी तुम्ही आयुष्यातून तुमच्या जाणार नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे आपले उघडतही नाही. आणि राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या मात्र तुमच्या नक्कीच दूर होणार आहेत. आणि कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी आपल्या उपयोगी पडेल आणि कामाला येईल हे सांगताही आपल्याला येणार नाही. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला. आणि नक्कीच तुम्ही तुमच्याविषयी भरपूर काही गोष्टी या लोकांना अगोदरच माहिती असतात आणि त्यांना सर्व काही ठाऊक असते की हा व्यक्ती कसा आहे आणि काय आहे. म्हणून तुम्ही त्यांना सांगण्याची काही गरज नाही. आणि जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा. कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब मात्र केला जातो. आणि त्यानुसार देव आपल्याला नक्की शिक्षाही देत असतो. म्हणून त्यानुसार आशीर्वादही आपल्याला देव देऊ शकतो. फक्त आपण चांगले कर्म केले पाहिजे. म्हणून तुम्ही दोन्ही हातांनी नक्की चांगले दान करू शकता तर नक्कीच करा. आणि त्यामुळेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या घडतील आणि चांगल्या मिळतील सुद्धा. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि किती सुखी आहात हे त्यावर अवलंबून असते. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट ही शक्य होऊ शकते. फक्त तुझ्यावर, तुला स्वतःला विश्वास असायला हवा आणि तो जो विश्वास तुला आयुष्यात भरपूर पुढेही घेऊन जाणार आहे. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अति विचाराने थकत असतो. म्हणून अति विचार टाळा आणि हसत राहा आणि प्रेमाने तुम्ही जीवन जगा. आणि स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव ही लागलीच पाहिजे आणि चांगली लोक तुमच्या समोर चांगली बोललीच पाहिजे. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तोच विश्वास तुला आयुष्यात भरपूर काही मिळवून देणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर चूक महत्वाची असेल तर व्यक्तीला विसरून जा आणि व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही चूक मात्र विसरून जा. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच सांभाळतील. मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी तुमचे अश्रू पुसतील सुद्धा. म्हणून मनासारखं होत नसेल तर राग आपल्याला वाढत जातो. मग तसं करू नका. राग अजिबात वाढवू नका. मनासारखं झालं की आपली हाव वाढते, तेव्हा कधीही हाव वाढू देऊ नका. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवल्यात कधी पण चांगल्या असतात आणि अपेक्षा आपण जास्त ठेवूही नाही. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली ना तर नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्या मनात हे चांगले विचारच आले पाहिजे आणि तसे विचारच आपण केलेही पाहिजे. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटून जातील आणि तशी लोक तुम्हाला जपणारही नाही आणि काही करणार सुद्धा नाही. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी स्वामी उभे आहेत आणि स्वामी त्याचा बदला घेणारच आहेत आणि ते न घेता तिथून जाणार पण नाहीत. हे सुद्धा सत्य आहे. म्हणून कुणालाही कधी कमी लेखू नका. त्याची कधी तुम्ही टर ओढू नका. त्याला टोमणे मारू नका. पाण उतारा त्याचा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र कधी सांगता येत नाही आणि कधी कोणता व्यक्ती नक्की श्रीमंत होईल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपल्याला इथेच कमवायचे आणि इथेच आपल्याला ते सोडून जायचे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मात्र मन दुखवू नका. आणि कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा जास्त आहे आणि ते शेवटपर्यंत जास्त असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ना ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातंय आणि वाईट केलं जातंय. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर नक्कीच पुढची चर्चा ही तुमचीच असेल आणि तुमच्याबद्दलच ते लोक वाईट बोलायला लागतील. म्हणून तेव्हाही आपल्याला वाईट वाटणार नाही कारण आपण ते ऐकलेलं नाही, पण आपल्याला ते समजल्यावर आपल्याला नक्कीच वाईट वाटत असतं. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज कधी तुम्ही व्हायचे नाही. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात दुसरा कुठे भेटणारही नाही. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागणार आहे आणि ती करत राहावीच लागते. म्हणून ज्याप्रमाणे
आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमतही कळत नसते. आणि त्या चांगल्या माणसाला सोडून ते सर्व काही वाईट माणसांकडे बघत असतात आणि वाईट माणसांकडे बोट दाखवत असतात. हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांवर फक्त भक्ती ठेवा आणि निस्वार्थ प्रेम फक्त स्वामी समर्थांवर करा. आणि नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला असे वाटते की माझ्या मनाचे विकार का जात नाहीत, असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. आणि ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात ना, त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल आणि भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही. असेच कृती आपण करावी. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने नक्कीच पाळावीत. आणि काही लोक विचारतात की सर्वच लोक परमार्थाकडे का वळत नाहीत. मग जरी परमार्थ सर्वांसाठी आहे तरी सर्वच लोक परमार्थाकडे वळत नाहीत. माणसे दोन कारणांमुळे परमार्थाकडे वळत नाहीत. पोट भरण्यास परमार्थ करणे आवश्यक नाही. परमार्थ केला नाही म्हणून पोट भरत नाही असे होत नाही. या जगात बाह्य विषयांमधून लगेच सुख मिळते, तसे परमार्थात शिरताच ताबडतोब सुख मिळत नाही. साधकाला आणि साधनाला बसले की लगेच सुख मिळत नाही, अनुभव येत नाही. बाहेरील जगात विजेचे बटन दाबले की दिवा लागून प्रकाश पडतो, त्याप्रमाणे परमार्थात होत नाही. परमार्थातील सुखाचा, समाधानाचा अनुभव येण्यास सतत साधना करणे व आपल्या सद्गुरूंवर निष्ठा असणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. सगळ्यांनी नाही मान्य केलं, पण मी तुला आणि स्वतःला मानतो. कोणी तुझं कौतुक करत नसेल तरी तुझी किंमत कमी होत नाही, कारण तू स्वतःची किंमत स्वतःच ठरवतोस. हे जग थांबून बघणार नाही, हे धावत असतं आणि तुलाही धावावं लागेल. आणि पण कोणासाठी? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःसाठी. पण प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक चीज, प्रत्येक तडफड हे सगळं तुझंच आहे आणि त्याचा सन्मान सर्वात आधी तुलाच करायचा आहे. एवढं फक्त तू लक्षात ठेवायला हवं. स्वामी म्हणतात, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. आणि तुम्ही असेच जीवन नक्कीच जगले पाहिजे. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे कधी चुकत नाही. झाडांनी कितीही चांगली गोड फळे दिली तरी दगडाचा मारा कधी त्याला चुकत नाही. तसंच माणूस कितीही चांगली व्यक्ती असली तरी लोकांच्या ठिकाणमधून त्याची सुटका कधी होणार नाही आणि होतही नाही. त्यामुळे फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करायची, नक्कीच चांगले फळ तुम्हाला मिळणार आहेत. स्वामी सांगतात, स्वतःच्या बुद्धीने चाला, लोकांच्या विचारांवर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःत असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. आणि त्याचा कार्यभाग खरंच मात्र बुडत असतो. म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात. पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात. ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात. म्हणून कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात. पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात आणि आपली नक्कीच चांगला विचार ते करत असतात. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजमाप नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध व्यक्ती आहे, कारण त्याच्याकडे नक्कीच समाधान आहे आणि तो जे आपल्याकडे आहे त्यात खरंच मनापासून सुखी असतो. म्हणून बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात. आणि मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे आणि रोग दूर करण्याची आणि करणारी शक्ती ती आहे. म्हणून या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलंच होणार आहे, तर तोच भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य 100% बदलतो. आणि मग तुमचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून जातं, कारण तुमचे विचार बदलतात आणि तुमचे विचार जेव्हा बदलतात तेव्हा तुमचं आयुष्यही आपोआप बदलू लागतं. म्हणून माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीही कमी समजू नये, कारण खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असो किंवा माणसं असो, ती तुम्ही नीट सांभाळली तरच ते टिकतील आणि ते तुमच्या उपयोगी सुद्धा येतील.
म्हणून स्वामींचा अनमोल संदेश आहे की पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढलेले रोपटं आयुष्याचा एक धडा शिकवतो. आपल्या शत्रूचं कितीही अस्तित्व मोठं असे ना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापूर्वी आपल्या शत्रूचे अस्तित्व लहान ठरतं. म्हणून गुरूंचं आज्ञेचं पालन करायचंय आणि गुरुचरित्र तुमच्यातला आत्मविश्वास बळकट करण्याचं काम करतं. म्हणून ते तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. त्यातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकण्यास मिळत असतात आणि त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवन उपयोगी ठरतील. म्हणून मित्रांनो, फालतूच्या गोष्टी सोडून द्या आणि एकांतात राहण्याचा प्रयत्न करा. कारण एकांतच माणसाला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निर्माण करतो किंवा आपण नक्की काय केलं पाहिजे याची जाणीव करून देतो. त्यामुळे जेवढा होईल तेवढा वेळ स्वतःला द्या. आयुष्यात पुढे जाण्यासाठी फालतू गोष्टी सोडून द्या, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचा वेळ नक्कीच तुम्ही चांगल्या कामासाठी खर्ची घाला. आणि तुमच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती असते ना, जी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत असते. भले प्रयत्न छोटे असतील, पण हे छोटे छोटे प्रयत्नच एक दिवशी मोठा बदल घडवतात. आणि आपण सुरुवात तर करा, मार्ग आपोआप सापडेल. कारण आपली परिस्थिती बदलणारी व्यक्ती आपणच आहोत हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण कोणी येऊन आपल्याला परिस्थिती आपली बदलून जाणार नाही, ते आपल्यालाच पूर्णपणे बदलावी लागणार आहे. म्हणून डोक्याला उगाच जास्त ताण देऊ नका. नशिबात लिहिलेलं ते होतच असतं, पण आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायचं आहे. पण त्याच्या सोबत स्वतःची काळजी घेणं ही गरजेचं आहे. नाहीतर एवढी मेहनत करून काय उपयोग, जर कमावलेला पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागेल. त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा स्वतःची तब्येत कमवा. कारण निरोगी शरीर हीच तर खरी संपत्ती आहे आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, परंतु नशीबवान नसलेली प्रत्येक गोष्ट ही खरेदी करायची आहे आणि याची जाणीव आपण नक्कीच असली पाहिजे. म्हणून कितीही अडथळे आले तरी सुद्धा त्यावर मात करण्याची धमक स्वतःमध्ये असली पाहिजे. आणि जेवढा स्वतःला त्रास होईल ना, तेवढे तुम्ही पुढे जाल हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि डोळ्यांना जे काही दिसतं त्या प्रत्येक गोष्टीवर मात्र विश्वास ठेवू नका. कारण कधी कधी आपल्याला अडकवण्याचा डाव पण असू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे नक्कीच तुम्ही ध्यानात असू द्या. आणि आजच्या ह्या कलियुगात प्रत्येक जण आपापल्या जीवनात व्यस्त आहे. आणि परंतु काही योग्य ठिकाणी व्यस्त आहेत तर काही नुसता टाइमपास करत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यानंतर त्याची खरी किंमत आपल्याला कळते. त्यामुळे व्यस्त राहा, पण योग्य ठिकाणी आणि योग्य कामासाठी तुम्ही व्यस्त राहिले पाहिजे. आणि स्वप्न बघण्याची ताकद हवी, ती पूर्ण करण्यासाठी धडपड हवी. स्वप्न पाहत राहा, पाहिलेलं स्वप्न एके दिवशी नक्कीच पूर्ण होईल. स्वप्न पाहण्यासाठी डोळे लागतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत लागते. म्हणून आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला शिका. स्वप्नांचा पाठलाग करा आणि यश आपोआप आपलं कधी होऊन जाईल हे कळणार सुद्धा नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच आहे. आणि त्यामुळे प्रयत्न करणं कधी सोडू नका. आज ना उद्या यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि नक्की यश मिळाल्यावर तो आनंद तुम्हाला मिळेल तो नक्कीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणार आहे. आणि आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करणे सोडून देता तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. म्हणून तुम्ही कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्या जीवनाचं कारण बनते आणि ते जीवन आपलं अनमोल करून टाकत असते. म्हणून आयुष्यात जास्त काही करायची गरज नसते, बस रिकाम्या जीवनात रंग भरण्याची गरज असते. जसं जसे आपण रंग भरत जाणार तसतसे आपले आयुष्य सुखी होत जाणार. जीवनाचं तीच व्यक्ती सुखी आहे जिने आपल्या आयुष्यात रंग भरले आहेत. नाहीतर काहींनी अजून ब्रश सुद्धा उचलला नाही रंग भरण्यासाठी. म्हणून ते प्रयत्न तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहे, एवढं मात्र नीट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उशीर झाला म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की आपण एक मोठी लढाई जिंकण्यासाठी तयारी करत आहोत. म्हणून वाघ असणं आणि वाघासारखं जगणं या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे. नुसतं असून उपयोगाचं नाही, त्यासाठी त्याचं अस्तित्व जाणवणं देखील गरजेचं असतं. म्हणून नुसत्या मोठ्या बाता मारून काही फायद्याचं नसतं. जागच्या जागी निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. नाहीतर वेळ निघून जाते आणि आपण फक्त बघत बघत असतो. म्हणून पैसा झाडाला लागत नाही हे जरी खरं असतं ना, तरी सुद्धा इथे प्रत्येकाचं पैशाचं झाड वेगवेगळं आहे. आपण जे पैसे कमवण्याचे साधन आहे तेच तर पैशाचं झाड आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या कामाचा जेवढे हुशार असाल तेवढ्या लवकर आपल्या झाडाला फळं लागणार आहे हे मात्र निश्चित.
म्हणून आयुष्यात आपण किती संघर्ष केलाय, किती कष्ट सहन केलेत हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. लोकांचं काय, लोक तर बोलायला काही विषय नसतो म्हणून आपला विषय चालू करतात, पण आपण लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे निस्वार्थ भक्तीने करत राहायचंय. आणि स्वामींची सेवा सुद्धा आपण निस्वार्थ भक्तीने करायची, कारण स्वामींची सेवा कराल तर स्वामी तुम्हाला नक्कीच संकट काळात मदत करतील. आणि कधी कधी कामाच्या मध्ये ब्रेक घेणंही गरजेचं असतं, कारण थकलेली बॉडी आणि थकलेला मेंदू आपल्या कामाचा वेग कमी करतो. त्याच्यासोबत काम काय होत राहतील, पण शरीर महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी करणारच हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि सुरुवात करा. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जेव्हा आपल्या स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा लोकांच्या बोलण्याने काही आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. आणि सक्सेसच्या दिशेने वाटचाल करताना जेवढा त्रास आपल्याला होत आहे ना, त्याच्या डबल त्रास आपली सक्सेस पाहून आज जे आपल्यावर हसतायत ना त्यांना होणार आहे. म्हणून आपण जेवढी मोठी सक्सेस मिळणार आहे तेवढं मोठं आपलं नाव सुद्धा होणार आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवरती प्रवास करताना कधीच मध्ये थांबू नका. कदाचित 2 पावलं पुढे सुख आपली वाट पाहत उभं असेल. आणि आयुष्याच्या प्रवासात सुख दुःख भेटतच असतात. कोणाजवळ किती वेळ थांबायचं हे आपल्या हातात आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर मग आपल्या पाहिलेल्या मोठमोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ नाही लागणार. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर मग स्वप्नच राहायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आणि ते आपणच करणार आहेत. म्हणून परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर कार चालू असता जर विचार आपण करत असाल तर आपण कधीच कार चालवणार नाही. कार परफेक्ट ड्रायव्हर होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कार ही चालवावीच लागेल, तेव्हाच आपण परफेक्ट ड्रायव्हर होणार. आणि आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण हाय त्याच जागी उभे आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीला चुकीचे समजण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोलून बघा. कदाचित आपला गैरसमज दूर होईल, कारण तसं दिसतं ना तसं नसतं. आणि कोणीतरी आपल्यामध्ये काड्या मात्र नक्कीच करत असतं. म्हणून आपण कोणताही विषय असेल तर तो स्वतः समोरासमोर बोलून नक्की सॉल्व्ह केला पाहिजे. आणि आजूबाजूला वातावरण कसंही असलं ना तरी स्वतःला शांत आपण ठेवा. लोक नाव ठेवून बोट करून तुमच्यावर हसतीलही, पण आपण उगाचच नको त्या लोकांच्या नादी नाही लागत बसायचं. शांत बसून राहायचं. लोकांना दुसरं काही नाही काम, आपल्याला फक्त आपलं काम करायचे. आणि आपण रिकामं टेकड्यांच्या नादी लागायला आपल्याकडे एवढा टाइम नाही हे फक्त लक्षात ठेवायचंय. आणि अशा लोकांसोबत नक्कीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच जागी उभं न राहता सुरुवात करणे आहे. आणि यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती कठीण असला तरी तो आपल्यालाच पार करावा लागणार आहे. आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल तर टाकून बघा, मार्ग आपोआप सोपा होईल. आणि कधी कधी स्वतःला चार्ज करणं देखील गरजेचं असतं. या धावपळीच्या जगात फक्त पैसा कमवण्यावरती फोकस करू नका. लक्षात असू द्या, सर्वात मोठी संपत्ती तर आपलं शरीर आहे आणि याला तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. डोक्यात भरपूर प्लॅनिंग होत आहे, पण मेहनत गाढवासारखी चालू आहे, तर मग काय उपयोग. मेहनत करायचीच आहे, पण जरा डोक्यानेही चला, कारण योग्य वेळी तुम्ही केलेल्या नियोजनाचा वापर करून वेळेचं सोनं करायला शिका. आणि वेळ गेली तर ती परत येत नाही हे फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि विचार तर बदलावेच लागतील, रिस्क ही घ्यावीच लागेल. जे जमत नाही ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल, पण आता माघार घ्यायची नाही. कारण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बदलाव होणं गरजेचं आहे आणि तो बदल झालाच पाहिजे. म्हणून हे कलियुग आहे, इथं एकटा तोच पडतो जो खरा असतो. कारण आजच्या या कलियुगात खोट्याला मोका आणि खऱ्याला धोका मिळत आहे, पण शेवटी विजय मात्र त्याचाच होतो जो खरा असतो आणि तो शेवटी जिंकत सुद्धा असतो. म्हणून उद्या जर चमकायचं असेल ना तर आज स्वतःचं घासावं लागेल. नुसता हातावर हात ठेवून बसलात तर वेळ कधी निघून जाईल हे कळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला हे समजणारही नाही. म्हणून आज हालचाल केली तर उद्या बसायला मिळेल आणि आज बसलात तर उद्या हालचालही करावीच लागेल. त्यामुळे लवकर सुरुवात करा आणि यशापर्यंत तुम्ही नक्कीच जा. सक्सेसच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं म्हणजे काय तर सर्वप्रथम फालतूच्या गोष्टी बंद करणं. कारण सक्सेसच्या रस्त्यावर आपण तेव्हाच चालणार जेव्हा आपला टाइमपास करणं बंद होणार आहे. आणि विजय मिळवण्यासाठी निरंतर चालत राहणं आणि मनापासून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी आपण ध्येयाच्या दिशेने सुरुवात असलेली वाटचाल थांबवाल त्या दिवशी आपण आयुष्यात एकाच जागी उभे असाल. आणि जेव्हा पुन्हा सुरुवात करायला जाल तेव्हा आपल्याला हाच प्रवास पहिल्यापासून करावा लागेल. त्यामुळे थांबू नका,
आणि आयुष्यात काही झालं ना तरी मात्र हार मात्र मानू नका. इथं प्रत्येकाचा यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. काहींचा सोपा तर काहींचा कठीण आहे. पण महत्वाची बाब ही आहे की सक्सेस दोघींपैकी त्यालाच लवकर भेटते जो सर्वात आधी सुरुवात करतो. कारण सुरुवात करणं गरजेचं आहे. एकाच जागी उभं राहून काहीच होणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून लोकांना तुमची विजय हे सोपीच वाटणार, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती त्रास सहन केलाय ना तो त्यांना माहिती नसतो. ते फक्त आपण आपल्याच माहिती असतं. आणि लोक फक्त तुमच्यावर जळणार कारण ते खाली आणि आपण वर असणार. आपण फक्त यशाचा डोंगर चढायचं आणि चढत राहायचं. लोक निगेटिव्ह बोलत राहणार, त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष द्यायचं नाही. एवढं फक्त मनात ठाम ठेवायचं आहे. आणि एक दिवस करूया असा विचार करत राहण्यापेक्षा एक दिवस ती गोष्ट करायला घ्या. कारण केल्याशिवाय काही होणार नाही आणि तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. कारण आपलं स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी कोणीच आपल्याला मदत करायला सुद्धा येणार नाही. आणि पावसाला एक नम्र विनंती आहे की सर्वांची दुःख धुवून टाक आणि त्यांच्या आयुष्यात हिरवीगार सुखाची चादर मात्र नक्कीच टाक. कारण सर्वांना भरपूर दुःख झालेले आहेत आणि ज्या ज्या लोकांना दुःख झालेले आहेत त्यांचे दुःख स्वामी समर्थांच्या चरणी मी एवढंच मागतो की त्यांचे सर्व दुःख तुम्ही नाहीसे करून टाका आणि त्यांना सर्वांना आनंदाचे जीवन द्या. आणि स्वामींचरणी माझी हीच प्रार्थना राहील की जो पण हा व्हिडिओ बघत आहे त्याला सर्व सुखे मिळोत आणि त्याला त्याचे सर्व मोठमोठ्या इच्छा पूर्ण होत, ही स्वामींचरणी प्रार्थना. आपलं जे काही धैर्य आहे त्याच्याबद्दल एक योग्य नियोजन करून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. घाईघाईत कोणत्याच गोष्टीची सुरुवात करू नका, कारण पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा सुरुवातीपासून आपण तयारीने चाललेलं बरं असतं. आणि एकाच जागी कुजत बसण्यापेक्षा थोडा त्रास झाला ना तरी चालेल, पण पुढे चालत राहा. एका जागी अडकून राहू नका, कारण कुजत बसण्यापेक्षा चालत राहिलेलं कधीही बरं असतं. आणि आयुष्यामध्ये नवनवीन अनुभव आपल्याला त्यामुळे येतही असतात. म्हणून आयुष्यामध्ये जास्त टेन्शन घेऊन काही होणार नाही आहे. मेहनत तर केलीच पाहिजे, पण नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे. नशिबात जर करोडपती होण्याचं लिहिलेलं असेल तर आयुष्य आपल्याला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आयुष्यातील काही क्षण हे जगूनही घ्या आणि ते जगत जगत आपण आयुष्यामध्ये पुढे चाललं पाहिजे. म्हणून मला आपली गरज आहे पासून ते आता मला कोणाच्या सहाय्याची गरज नाही. हा जो प्रवास आहे ना तो खूप कठीण आहे, परंतु गरजेचाही आहे. कारण या प्रवासानंतरच आपल्या खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात आपण करू शकता. आणि तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यांनाही तुमचा सन्मान करायला नक्कीच भाग पाडेल आणि तोही एक दिवस लवकरच येणार आहे. म्हणून प्रत्येक वेळी लोक आपल्याला नावच ठेवणार आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्नही करणार, पण आपल्याला काहीच जमणार नाही असंही म्हणणार. परंतु फक्त आपल्यालाच माहिती असतं की आपण नक्की काय करत आहोत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका. कारण स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरणार आहे आणि ती गोष्ट सत्यात उतरते सुद्धा. म्हणून उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकते की आपण एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत असाल आणि ती मोठी लढाई आपण नक्की शेवटपर्यंत जिंकणार आहे. म्हणून ब्रँडेड कपडे जर तुम्ही घातले म्हणजे तुम्ही ब्रँडेड होत नाही. त्यासाठी तुमचे विचार हे ब्रँडेड असावे लागतात. कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे ब्रँडेड विचारांचे एक दिवशी आपल्याला ब्रँड बनवतील. आणि त्यामुळे ब्रँडेड कपडे नको, ब्रँडेड विचार मनात ठेवा आणि उगाचच पैसे खर्च करू नका. त्यासाठी तुम्ही जीवनामध्ये नक्की सेव्हिंग्स केल्या पाहिजे आणि तुमचं जीवन अनमोल होण्यासाठी तुम्ही भविष्याचा विचार देखील केला पाहिजे. आयुष्याच्या रस्त्यावर प्रवास करताना एकदम सरळ प्रवास करून चालत नाही. ज्या ठिकाणी गतिरोधक आहे त्या ठिकाणी हळू झालंच पाहिजे आणि ज्या ठिकाणी वळण आहेत त्या ठिकाणी वळवलंच पाहिजे. फक्त सरळ चालत सुटलात तर नक्की कुठे जाऊन पोहोचाल हे आपल्यालाही कळणार नाही आणि समजणारही नाही. म्हणून श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या काबाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला असता, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि काही लोकांना तुमच्यात असलेला चांगलेपणा सहन होत नाही तेव्हा ते तुमच्याबद्दल लोकांकडे जाऊन वाईट सांगायला लागतात. परंतु ते असं का करतात? कारण तुम्ही त्यांच्यापेक्षाही 4 पावले पुढे आहात. म्हणून तर ते तुमच्यावर जळत असतात आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही मागे खेचून जाऊ नका आणि तुम्ही फक्त पुढे चालत राहा. इथे प्रत्येक जण आपापलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु इथे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल हे सांगता येणार नाही. कारण स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र फार मोठी किंमत मोजावी लागते.
आणि फक्त स्वप्न पाहिले की ते स्वप्न लगेचच पूर्ण होत नाही. त्यासाठी जेवढा वेळ आपण स्वप्न पाहण्यासाठी लावतो त्याहून 10 पट वेळ ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. कारण नुसता विचार करून काहीच होणार नाही आहे. हालचाली करावीच लागेल आणि ती हालचाल केली तरच आपल्यामध्ये काही बदल निर्माण होतील आणि काही बदल दिसतील सुद्धा. म्हणून आयुष्य जे आहे ना ते एकदम बिंदास्त होऊन जगा. कारण कितीही काही केलं तरी नशिबापुढे कोणाचंच काही चालत नाही. कारण 90% जरी मेहनतीचा खेळ असला तरी 10% किस्मत ही चांगली पाहिजे. परंतु किस्मतचं काही सांगता येत नाही. ती कधीही बदलू शकते आणि कधीही काही होऊ शकते. म्हणून आपल्या परीने आपण जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लोकांचं आपल्यावर लक्ष आहे आणि आपलं लोकांवर लक्ष आहे. परंतु प्रॉब्लेम हा नाही की लोकांचं आपल्यावर लक्ष आहे. प्रॉब्लेम तर हा आहे की आपलं लोकांवर लक्ष आहे. कारण लोकांकडे लक्ष देत बसलात तर ध्येयापर्यंत कधीच आपण पोहोचणार नाही. म्हणून वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमचा कम्फर्ट झोन तुमचा नाश करेल. त्यामुळे आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनचा नाश करावा लागेल आणि ह्या मॅट्रिक्स मधून बाहेर पडावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस रात्र जागून केलेली मेहनत एक दिवस अशी सकाळ घेऊन येते की ती सकाळ प्रत्येकाच्या डोळ्यात खुपते आणि आपल्याला ही तीच सकाळ आणायची आहे. आणि इमॅजिनेशनच्या दुनियेत राहण्यापेक्षा आणि रमण्यापेक्षा वास्तविक दुनियेत आपण काय करत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कारण स्वप्न पाहिलं तर पाहिजे, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच इमानदारीने केले पाहिजे. आणि आयुष्यात कितीही लाख अडचणी आल्या तरी सुद्धा आपली वाट सोडायची नाही. हे रेल्वेकडून शिकावं. अडचणी येत राहतात, आपण फक्त चालत राहायचं आणि आपल्या यशाकडे बघत राहायचं. यशस्वी होण्यासाठी स्वप्न ही पाहावीच लागतात. कारण आपली स्वप्नच आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि जे आपल्याला शिकवत असतात. आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपल्याला वेगवेगळे साप डसण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्याला फणा ठेचायची हिंमत ही ठेवावीच लागेल. कारण सापांच्या भीतीने जंगल सोडायचे नसतं. आपण जंगलामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत आणि या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. जरा हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतील. आणि कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत, हे फक्त दुनियादारीचा नियम आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मोठमोठी स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यात मोठमोठ्या संकटांना सामोरे जायला लागतं. आणि कारण अडचणींच्या पलीकडेच आनंद असतो. आणि तुम्हाला किती त्रास झालाय त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. आणि सफलता पण त्यांच्याच नशिबी लिहिलेली असते ज्यांच्यात कोणत्याही परिस्थितीत लढण्याची व हार न मानण्याची क्षमता मात्र असते आणि ते प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करत असतात. आजच्या ह्या कलियुगात आपल्याजवळ पैसा असणं फार आवश्यक आहे. कारण आजच्या ह्या जगात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जात आहे आणि ती किंमतच माणसाला धोक्यात मात्र नक्कीच टाकत आहे. त्यामुळे आपल्याला पैसा हा कमवावाच लागणार आहे. ढिगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गर्व कोणाचाच नाही केला पाहिजे आणि अहंकार तर आपल्यामध्ये अजिबात आला नाही पाहिजे. त्यासाठी आपण माणूस सुद्धा रॉयल आणि रिअल असावा लागतो. परंतु आजच्या या कलियुगात खऱ्याला धोका आणि खोट्याला मोका मिळत असतो. जीवनात रोज 2 पावलं आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. कधी तुम्हाला विजय आपल्या समोर उभे असेल आणि हे आपल्याला कळणारही नाही, पण थांबू नका. कारण थांबला तो संपला आणि त्याला काहीही मिळत नाही. म्हणून गरीब आणि श्रीमंत काय घेऊन बसलात, इथं टेन्शन तर दोघांनाही आहे, फक्त दोघांचंही टेन्शन वेगवेगळं आहे. पैसा सुख देईल पण टेन्शन मुक्त करणार नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वतःला टेन्शन मुक्त ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जीवनात त्यामुळेच आपण आनंदीही राहू शकतो. म्हणून शाळेमध्ये जाऊन माणूस फक्त धडे वाचतो, पण जेव्हा खऱ्या आयुष्याची शाळा होते ना तेव्हा माणूस तो प्रत्येक धडा अनुभवत असतो आणि त्यातून काही गोष्टी शिकतही असतो. आणि हे धडे शिक्षणही गरजेचे असते. कारण प्रत्येक गोष्ट ही शाळेमध्ये शिकवली जात नाही, ती आपल्या अनुभवाने सुद्धा आपल्याला शिकावी लागत असते. आणि मित्रांनो, एक दिवस तुम्ही ते जीवन जगत असाल ज्यासाठी तुम्ही कधीही हार न मानण्याची शपथ घेतली आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जीवनात संघर्ष न करता कधी हार मानू नका. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा, पण हार कधी मानू नका. कारण कधी डाव पलटेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून तुम्ही जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार रचत असेल ना तर तुम्ही तरी सुद्धा तिथेच उभे असाल, तर मग तुम्ही आयुष्यात ही एकाच ठिकाणी उभे राहणार हे मात्र नक्की. कारण नकारात्मक विचार हे आपल्याला डोक्यात घुसून आपला वेग कमी करतात. त्यामुळे नकारात्मक विचारांचं ओझं आपल्या डोक्यावर नक्कीच घेऊ नका. त्यामुळे तुमचा आयुष्यातील भरपूर वेळ हा वाया जाणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही असा वेळ कधीच वाया घालू नका आणि नकारात्मक लोकांच्या नक्कीच मागे फिरू नका. म्हणून तुम्ही एकदा का जीवनात उतरलेत आणि तुम्ही निर्णय केला की मला आता यशस्वी व्हायचंय,
तर मग एकदा का जहाज समुद्रात उतरले की मग समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला त्याला सामोरे जावं लागतं. तसेच आपल्या आयुष्यात आपण एकदा का आपल्या धैर्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली की समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. पण एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे कधी घेऊ नका. मागे घेतलं तर तुम्ही ही रेस हारून जाल आणि पैसा कमवण्याच्या नादात कधी आयुष्य संपून जाईल हे कळणारही नाही. त्यामुळे आयुष्यात नुसता पैसा पैसा करू नका. आयुष्याच्या येणाऱ्या छोट्या क्षणांचा सुद्धा मनापासून आनंद घ्यायला शिका आणि स्वप्न पाहिली तरच ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार, नाहीत असंच कुठेतरी टाइमपास करणार. त्यामुळे अजूनही वेळ आहे. आत्ताच आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. झालेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या आणि आजचा विचार करा. कालचा विचार करत बसा असाल तर मग भविष्याबद्दल विचार करायचा सोडून तुम्ही भूतकाळात अडकून राहाल आणि तुम्हाला कोणीच पुढे घेऊन जाऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतः हार मानलेली असते. देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन तयार करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. आपण भलं, आपलं काम भलं. योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला योग्य ते देणारच आहे. बस तोपर्यंत स्वतःवरती संयम ठेवायचा आहे आणि तो संयम ठेवूनच आपण जीवनामध्ये पुढे जात राहायचं आहे. बस एवढाच तुम्ही विचार करायचा आहे. बाकी कशाचाही विचार करू नका. आणि विचार करताना आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो हेही महत्वाचं आहे. कारण नकारात्मक विचार करून काहीच फायदा नाही आणि आपण त्या विचारांच्या खोलाशी जाऊन त्याच विचारांमध्ये गुंतून जातो. आणि सकारात्मक विचार केला तर पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो. परंतु असं असून सुद्धा आपण जास्त नकारात्मक विचार करत असतो. असं करणं आपल्याला निश्चित सोडावं लागेल. आणि तुम्ही तुमचे विचार बदलले तरच तुमचं आयुष्य बदलेल. कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे अशक्य गोष्टही शक्य करू शकतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनापासून प्रयत्नाने नक्कीच ते करू शकता. आणि स्वामींवर भक्ती तुमची असू द्या आणि स्वामींची सेवा देखील करा. त्यानेही प्रत्येक गोष्ट तुमची अशक्य गोष्ट ही शक्य नक्कीच होईल. आणि आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोकही असतात आणि परंतु आपण काय करतो की त्या तात्पुरत्या लोकांसाठी आपण आपली कायमची असलेली नाती तोडून टाकतो. आणि टेम्पररी येणाऱ्या लोकांसाठी परमनंटली लोकांना दुखवू नका, हे लक्षात ठेवा. आणि त्या लोकांना दुखवलेत तर तुमचं आयुष्य नक्कीच खालीशी जाणार आहे. आणि आयुष्यात आपल्याला रोज नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते. आता त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे आणि ते तुम्ही करायचंच आहे. आणि जेव्हा तुमचा वाईट काळ चालू होईल ना आणि असेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, स्वतःशी मदत करा. कारण तुमच्या वाईट काळात तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाही, परंतु तुमची मजा पाहायला सर्वजण येतील. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, दुसऱ्यांकडून नाही. हे मात्र नक्की, तो उद्या कधीच येणार नाही आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. त्यामुळे उद्याची वाट पाहू नका. आजपासूनच सुरुवात करा आणि आत्तापासूनच सुरुवात करा. कितीही नियोजन केलं, किती प्लॅनिंग केलं तरी सुद्धा ठरल्याप्रमाणे काही घडत नाही. मग रिलॅक्स होऊन जायचं. कारण इकडे तिकडे भटकून ह्याच्या त्याच्या मागे मागे करून काही होणार नाही आहे. तेच होणार आहे जे नशिबात लिहिलेलं असणार आहे. त्यामुळे उगाच जास्त टेन्शन घेऊ नका आणि आपले आयुष्य निवांत जगायला शिका. पण त्याच्यामध्ये तुम्ही यशासाठी काहीच प्रयत्न करत नसाल तर मग तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. म्हणून आयुष्यात काही बदल हे त्रासदायक असतात, परंतु आपल्या भविष्यासाठी ते आवश्यक असतात आणि ते बदल नक्कीच घडले पाहिजे. आणि आजचा न्यूजपेपर उद्याची रद्दी आहे, तसंच आजची जवानीही उद्याचा बुढापा आहे. त्यामुळे गर्व कोणत्याही गोष्टीचा करू नका. बस जीवनात आनंद घ्या आणि तो आनंद घ्यायला शिका. आज आपण पाहत असलेलं स्वप्न उद्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि काही केलं तरी वेळ थांबणार नाही आहे. त्यामुळे तुमची वेळ ही आणण्याच्या तयारीला लागा. वेळ थांबवण्यापेक्षा वेळ बदलण्यावरती आपला जास्त फोकस मात्र असला पाहिजे. आणि स्वतःवरती विश्वास ठेवून काम करत राहा. काही झालं तरी सुद्धा माघार मात्र घेऊ नका. कारण आपण पाहिलेलं स्वप्न एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण आपण करणार सुद्धा आहोत. म्हणून फिरताना साधं राहणीमान घेऊन फिरायचं, पण जवळ एवढं ठेवायचं की बसलेल्या जागी समोरच्याला खरेदी करू शकेल. नेहमी आपण वजनात राहायला शिकलं पाहिजे. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की आपला प्रत्येक विचार हा आपण सत्यात उतरवू शकतो. फक्त आपण जिद्दीने राहिले पाहिजे आणि जिद्द आपल्या मनामध्ये तेवढी राहिली पाहिजे. म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आणि कारण अर्ध्यातून प्रयत्न सोडून काही फायदा नाही. उलट आपण सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दुसरा कोणीतरी तयारच असतो. त्यामुळे अर्ध्यावर जाऊन हार मानू नका आणि कधीच तुम्ही जीवनामध्ये हार मानू नका, एवढं लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये तुम्हाला भरपूर व्यक्ती भेटतील आणि भरपूर अनुभवही येतील. समोरील व्यक्ती कितीही हुशार असली तरी सुद्धा आपण खेळ काही असा खेळायचा की समोरील व्यक्तीला कळायलाच नाही पाहिजे
की त्याचा पराभव कसा आणि कधी झालाय. म्हणून एवढ्या शांततेत खेळ खेळता आला पाहिजे आणि कोणाला माहीत न पडता आपण जीवनात नक्कीच यशाकडे मार्गदर्शन केलं पाहिजे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. त्यामुळे शब्द जरा जपून वापरायला शिका. जगायचं तर वाघासारखं जगायचं, शेळीसारखं जगण्यात काही फायदा नाही. कारण आपण वाघ म्हणून जन्माला आलो आहोत, शेळी म्हणून नाही. त्यामुळे वाघासारखं आपल्याला जगायचं आहे आणि तसंच आपल्याला करायचं सुद्धा आहे. म्हणून तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात, तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ना, ते तुमच्या चुकाच काढणार. त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतः खुश राहा आणि सर्वांनाच खुश ठेवा. आणि तुमच्या ताकद ही शरीरामध्ये नसते, तर ती विचारांमध्ये असते. कारण शारीरिक ताकदीने बल लावता येते, पण वैचारिक ताकदीने बल घडवून आणता येते. आणि जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढं ताकदवान व्हाल. आणि अजिबात दुसऱ्याच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं अस्तित्व मात्र तुम्ही निर्माण करायला पाहिजे. दुसऱ्या कोणाला दाखवून देण्यासाठी नाही, तर स्वतःची पारख करण्यासाठी स्वतःची स्पर्धा लावणं गरजेचं आहे. कारण बदल स्वतःमध्ये करायचा आहे, दुसऱ्यांमध्ये नाही. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा काय गमवायचं आहे आणि काय मिळवायचं आहे याची आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि एक छोटासा खिळा जर गाडीच्या गती बदलू शकतो, तर मग एक छोटासा निगेटिव्ह विचार माणसाची गती नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे नेहमीच पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार तुम्ही केले पाहिजे. कधी कधी एकांत पण गरजेचा असतो, कारण गर्दीमध्ये माणूस कधी हारून जातो हे त्यालाही कळत नाही. आणि आजच्या ह्या दुनियेत इथे प्रत्येकाला चमकायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चमकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेहनतीची नक्कीच तार ही जोडावी लागेल. आणि ती मेहनत केली तरच तुम्ही चमकणार आहात, हे मात्र निश्चित आहे. आणि रस्ता बदलण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करायला शिका आणि स्वतः त्या रस्त्यावर चालायला शिका. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, आपली संपूर्ण ताकद लावून पुन्हा एकदा प्रयत्न करा. काय सांगता येतं की तुम्ही नक्कीच जिंकाल सुद्धा. आणि आजच्या ह्या कलियुगात एखाद्याशी नातं ठेवताना जरा जपून ठेवा, कारण समोरचा सरडा कधी रंग बदलेल हे सांगता येणार नाही. आणि ते रंग बदलल्यावर तुम्हाला नक्कीच कळणार आहे, आणि मग तेव्हा तुम्हाला काही करता सुद्धा येणार नाही. म्हणून बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं ना, तरी सुद्धा तो उडी गटारातच मारणार. म्हणून काही लोकांचंही असंच असतं. म्हणून आपण तसं करायचं नाही. आपल्याला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं नक्कीच करायला आपण शिकलं पाहिजे. कारण संधीचं सोनं केलं तरच आपल्याला पुढच्या वेळेस नवीन संधी निर्माण होतात आणि भरपूर काही संधी आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून त्यामुळे कोणतीही संधी हातातून घालवू नका. प्रत्येक संधीचं सोनं करायला शिका, तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आणि जीवनामध्ये कधी कमजोर व्हायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवायचा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छान संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.